हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे उमा आणि शिवनाथला गावकऱ्यांनी सगळ्यात मोठा मान दिलेला असतो, जो की आबा शिवनाथला तो मान द्यायचे. तर आता त्याच मानानुसार इथे शिवनाथ आणि उमा दोघेही जण पूजेसाठी बसलेले असतात. पण शिवनाथ आणि उमा दोघांना हा मान मिळाल्यामुळे इकडे ही पद्मा जी आहे तिला खूप या दोघांचा राग आलेला असतो आणि गावकऱ्यांचा देखील. कारण हा मान यांना कसा काय दिला असं तिला वाटत असतं. हा मान खरं तर तिला मिळायला हवा होता असंच तिला वाटत असतं. तर म्हणूनच आता इथे त्या पद्माने एक खूप मोठं कटकारस्थान रचलं आहे, जेणेकरून या शिवनाची जी काही इज्जत आहे ना, इथेच या सगळ्या गावकऱ्यांसमोर मातीला मिळेल. त्याचमुळे आता या पद्माने खूप मोठा घाट घातलेला आहे. तर मित्रांनो, आता उमा आणि शिवनाथ या दोघांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद असतो ना, तो प्रचंड तेजस्वी झाला आहे. कारण खरंच आज खऱ्या अर्थाने आज शिवनाथने गावामध्ये नाव कमवलं आहे. तर त्याच नंतर आता इथे शिवनाथने आणि उमाने लांबूनच त्यांच्या आईचं दर्शन घेतलं आहे. तर त्यावेळी आता उमा खूप खुश असते, कारण आज फायनली तिच्या आईचा दर्शन देखील तिला मिळालेलं असतं आणि तेही सगळ्या गावकऱ्यांसमोर. तर आता इकडे पद्माने पाहिलं आहे की आई जी आहे ती सारखी उमाकडेच पाहत असते. तर तिने डोळ्यानेच तिला खुणावलेलं असतं की काय चाललं आहे. तर लगेचच आई जी आहे ती जरा दबकते आणि त्यानंतर आता इथे सगळेजण इथे त्या पूजेच्या पाया पडतात आणि माधव, राघव, श्रीधर आणि त्यांची मुलगी सगळेजण तिथे पूजा करत असतानाच आता इथे हे गुरुजी जे आहेत ते बोलतात की शिवनाथराव, आता सगळ्यांनी बोला, येळकोट येळकोट, जय मल्हार. खरं तर आता ही एक या गावातली जत्रा असते आणि या जत्रेमध्ये एक खूप मोठा मान असतो आणि तो मान शिवनाथला मिळाला असतो. तर ही गादी, शासन गादी चालवण्याचा मान इथे शिवनाथला मिळाल्यामुळे श्रीधर, राघव, माधव आणि उमा प्रचंड खुश असतात. आणि त्यावेळी आता इथे हे गुरुजी जे आहेत ते बोलतात की चला, आता पूजा संपन्न झालेली आहे, त्यामुळे तुम्ही आता शासन गादीला हातभार लावू शकता. तर आता इथे असं म्हटल्यानंतर उमा आणि राघव, श्रीधर सगळेजण उठतात आणि आता इथे त्या शासन गादीकडे जातात. आणि त्याचवेळी आता इथे ज्यावेळी ते शासन गादीला हात लावतात त्यावेळी आता शिवनाथने इथे लगेचच त्याच्या डोळ्यासमोर एक प्रसंग तरळू लागला. कारण मागच्याच वर्षी ज्यावेळी आबा होते त्यावेळी आबांना हा मान शिवनाथला द्यायचा होता, पण काही गावकऱ्यांनी अडथळा आणला होता की हा मान या भिकारड्या माणसाला का द्यायचा म्हणून. पण आज गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून स्वतः तो निर्णय घेतला आहे. त्याचमुळे शिवनाथ जो आहे तो प्रचंड हॅपी असतो. तर त्याचनंतर आता इथे उमा जी आहे ती लगेचच शिवनाथच्या खांद्यावरती हात ठेवू लागते आणि त्यांना आधार देण्याचं काम करते. कारण माहिती आहे उमाला की मागच्या वेळी जो काही प्रसंग शिवनाथ बरोबर झाला होता तोच त्यांना आठवला असेल असं उमाला वाटतं. आणि त्यावेळी आता इथे शिवनाथ जे आहे ते लगेचच त्या शासन गादीच्या पाया वगैरे पडतात आणि आता सगळ्या गावकऱ्यांसमोर इथे त्यांच्या मुलांना सांगू लागतात की मुलांनो, ही खूप मोठी जबाबदारी आहे हा, आणि ही पेलवायला खूप मोठी हिंमत लागते. तर ती आपल्यामध्ये आहे आणि आपण ही कायमस्वरूपी अशीच चालू ठेवायची. समजलं तुम्हाला? ही जबाबदार नागरिकांची एक पिढी आहे आणि त्याचमुळे हा मान आपल्याला मिळाला आहे असं समजून हे जबाबदारीने पार पडायचं. समजलं तुम्हाला? तर आता त्याच वेळी आता इथे सगळे मुलं जे आहेत ते बोलतात की हो आप्पा, आम्ही सगळेजण तुम्हाला साथ देऊ असं म्हणत आता इथे सगळ्यांनी त्या शासन गादीच्या पाया पडलेला आहे. आणि त्याचनंतर इथे उमा आणि तिच्या मुलीला देखील खात्री असते की शिवनाथ आणि त्यांची ही मुलं सगळं काही व्यवस्थित पार पडतील. तर त्याचनंतर आता उमा जी आहे ती बाजूला जाते आणि आता वेळ येते आहे ते शासन गादीला आधार देण्याची. तर आता त्यांच्या 3 दोऱ्या असतात. एक माधव पकडणार आहे आणि एक श्रीधर पकडणार आहे, तर एक राघव पकडणार आहे. त्याचवेळी आता ही जी पद्मा आहे ना ती बोलते की आता तुम्ही कितीही भक्कम असला तर थोड्या वेळाने तुमचं काय होणार आहे हे फक्त मलाच माहिती आहे. तर त्यावेळी आता इथं सगळेजण पुन्हा एकदा बोलतात. हात लावण्याच्या आधी सगळेजण
येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत आता इथे त्या ज्या काही दोऱ्या आहेत ना त्या हातात घेतात. खरं तर ती एक खूप मोठी जबाबदारी असते आणि आता ती जबाबदारी सगळ्या गावकऱ्यांसमोर इथे यांना पार पाडायची असते. तर आता इथे श्रीधर, माधव आणि राघव या सगळ्यांनी एक एक दोरी पकडलेली असते आणि शिवनाथच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. शिवनाथ जो आहे तो आनंदाने ती शासन गादी खांद्यावर घेत खरं तर नाचतच असतो. तर त्यावेळी आता इथे तो मुलांकडेही पाहत असतो की मुलांच्या चेहऱ्यावरही किती आनंद आहे. तर आता इथे आई जी आहे ती उमाची आई जी आहे ती बोलते की खऱ्या अर्थाने आज शिवनाथला खूप मोठा मान मिळाला आहे आणि ती देवाकडे आभार देखील मानते की असाच मान आणि असंच कुटुंब एकत्र यावं अशीच तिची इच्छा असते. म्हणूनच आता इथे ती देवाकडे प्रार्थना करू लागते. इकडे हा रुद्रांश आणि पद्मा दोघेही जण त्यांचं कटकारस्थान रचवायला सुरुवात करतात. तर त्याचनंतर आता इथे ही जी मधुरा आहे ती आता या जत्रेमध्ये पोहोचलेली आहे. खरं तर माधवला याची जराही भनक नसते की मधुरा देखील इथे येईल. तर आता इथे हा जो भास्कर आहे ना त्याची नजर सतत तिकडेच असते, वाटेकडे, ज्याला त्यांनी या सगळ्यामध्ये प्यादा बनवलं होतं. तर तो होतो माधव आणि मधुरा. कारण आता काहीही करून या मधुराला समोर आणताच माधवच्या हातातली दोरी जी आहे ती सैल होईल आणि एकदा की ती सैल झाली तर ही जी काही शासनगादी आहे ना ती उचलण्यास इकडे शिवनाथला प्रॉब्लेम होईल आणि ती हलेल डुलेल आणि त्याच्या हातनं त्याचा तोल सुटेल. हे सगळं त्यासाठी या पद्माने हा डाव आखलेला असतो. तर आता इथे ही जी मधुरा आहे ती माधवच्या समोर आलेली आहे आणि ज्यावेळी माधवच्या समोर येते त्यावेळी माधव जो आहे तो बोलतो की मधुरा तू अशी माझ्या समोर आली की मला काही कळतच नाही की काय करावं. तर त्यावेळी आता माधव तिच्याकडेच पाहत असतो. त्यावेळी त्याच्या हातात ती दोरी तर असते पण आता इथे खूप मोठा अनर्थ माधवच्या डोळ्यासमोर होणार आहे. मधुराच्या पाठीमागून एक व्यक्ती येतो जो की माधवचा ओळखीचा देखील नसतो, अनोळखी व्यक्ती येतो आणि मधुराच्या इथे जवळ आल्यानंतर त्याच्या मनात धाकधूक होऊ लागते की हा माणूस मधुराच्या अगदी जवळ का येत आहे. तर आता इथे मधुरा जी आहे ती पाठीमागे वळून पाहते की तो व्यक्ती तिच्या जवळ आलेला आहे, जो की तिच्या जवळ आल्यानंतर लगेचच तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि जसा तिच्या खांद्यावरती हात ठेवतो तसं इकडे माधवच्या हातातनं ती दोरी जी आहे ती सैल होते. खरं तर ती सुटूनच जाते आणि आता इकडे ज्यावेळी माधव तिच्याकडे पाहत असतो त्यावेळी मधुरा देखील मनातच म्हणत असते की माधव मला माफ करा. खरं तर मी या लग्नासाठी खूप प्रयत्न केले, तुम्हाला बोलण्याचाही खूप प्रयत्न केला, पण तुम्ही तुमच्या आप्पांना समजावतच नाहीत. तुम्हाला तुमच्या आप्पांमध्ये सांगण्याची हिंमतच नाही. त्याला तरी मी काय करणार ना. तर आता मधुराकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नव्हता. म्हणून आता मधुराला ही चॉईस घ्यावीच लागली. तर आता इकडे हा जो माधव आहे ना तो बोलतो की मधुरा तू हे काय केलंस मधुरा, तू एकदाही माझा विचार केला नाहीस का मथुरा. तर आता याच विचारात तो तिच्याशी बघण्यामध्ये आणि त्या माणसाला बघण्यामध्ये गुंग झाला आहे आणि त्या विचारामध्ये त्याने पूर्ण ती दोरी सोडून दिली आहे. सैल करता करता ती दोरी त्याच्या हातातनं निसटलेली आहे आणि तो तशाच मंद अवस्थेत, खरं तर तिच्याच विचारात हरवून गेलेल्या अवस्थेत तो दुसरीकडे चालू लागतो आणि त्याचं लक्ष अजिबात त्या सैल झालेल्या दोरीकडे नसतं. तर आता इथे सगळ्यांच्या लक्षात आलंय की माधवच्या हातातनं ती दोरी निसटलेली आहे. पद्मा मात्र हसत असते. पद्मा म्हणत असते की आत्ता तर एक डाव खेळला आहे, आता वेळ आली आहे दुसरा डाव खेळण्याची. मला माहीतच होतं की हे सगळं होणार आहे. तर आता इथे हा रुद्रांश जो आहे तो बोलतो की माझ्या आत्तूचा जो काही डाव आहे ना तो फेल जाऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर आता इकडे राघवने पाहिलं आहे की माधवच्या हातातली दोर जी आहे ती सैल झाली आहे. आता आपण या सगळ्याचा खूप त्रास होईल, आता आपणवरती खूप मोठा भार पडलेला आहे आणि आता काही अनर्थ होऊ नये बस एवढंच राघवला वाटत असतं. गावकऱ्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती व्यवस्थित पार पाडली नाही तर आपणची इज्जत आणि आपणचं नाव खराब होईल, हा प्रश्न आता इथे राघवला पडलेला असतो. तर त्याच नंतर आता इथे राघव आणि शिवनाथ दोघेही जण माधवला आवाज देत असतात. पण माधव मात्र अगदी गुंग होऊन तो आता मधुराच्याच विचारात हरवलेला असतो. तर त्याच नंतर आता हा भास्कर आणि पद्मा दोघेही एकमेकांकडे पाहून हसत असतात आणि त्यानंतर आता इथे
ही जी पद्मा आहे ना ती बोलते की भास्कर, आता वेळ आली आहे दुसरी दोरी सैल करण्याची, आणि मगच या भास्करला कळेल की त्याची मुलं त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहेत आणि त्याची मुलं ती जबाबदारी कशी पार पाडतायत हेही मला पाहायचंच आहे, आणि गावकऱ्यांना दाखवून द्यायचं आहे की तो किती अनाथ आहे आणि त्याचं कुणीही काही ऐकत नाही. तर त्याच नंतर आता इकडे उमा आणि उमाची मुलगी जी आहे त्या दोघेही जण इकडे पूजाच करत असतात. काहीतरी त्यांचं देवाचं चाललेलं असतं, आणि इकडे हा जो मधुरासोबत आलेला माणूस आहे तो अत्यंत माधवला जाळण्यासाठी प्रयत्न करत असतो, आणि ते सगळं भास्करच्या आणि या पद्माच्या सांगण्यावरून करत असतो. तर आता इथे शिवनाथला खूप ओझं होत असतं. शिवनाथ तरीही ती शासनगादी चालवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरी देखील आता खूप त्रास होत असल्यामुळे आता शिवनाथ माधवला आवाज देत असतो की माधव, माधव तू काय करतोयस? तर आता इथे हे अन्विताला दिसलं आहे की ही दोरी जी आहे ती सैल झाली आहे. अन्विता म्हणते की अरे देवा, हे सगळं काय झालंय आणि ही दोरी सुटली आहे. तर त्याच नंतर आता इकडे शिवनाथ जे आहे ते माधवकडे पाहत असतात, आणि त्यावेळी आता इथे राघव आणि शिवनाथ दोघेही जण ती शासनगादी तोडण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता इकडे हा जो श्रीधर आहे तो देखील साथ देतच असतो, पण आता इथे ही पद्मा जी आहे ती आता बोलू लागते की आता दुसरा डाव, असं म्हटल्यानंतर आता इथे वाटेकडून ही श्रीधरची गर्लफ्रेंड पिहू आता येताना दिसणार आहे. तर थोड्याच वेळात आता इथे पद्माने पाहिलं आहे की आता तिचा दुसरा डाव देखील सुरू झालेला आहे. पिहू जी आहे ती इथे आलेली असते, आणि आता लवकरच श्रीधरची नजरही हिच्यावर पडेल आणि ती दुसरी दोरी देखील सैल होईल, आणि त्यानंतर या शिवनाथची मज्जा येईल. त्याला त्याच्या मुलांचा खूप अभिमान होता ना, आता हीच मुलं त्याची इज्जत आणि त्याचा मान सन्मान सगळं काही धुळीला मिळवणार आहेत. मग बघूयात सगळ्या गावासमोर कशी या शिवनाथची नाचक्की होते ते. तर आता इथे श्रीधरने पाहिलं आहे की पिहू जी आहे ती एका मुलाचा हात पकडून इकडे या जत्रेमध्ये आलेले आहे. तर आता श्रीधर पाहतो आहे की पिहू हे सगळं काय करते आहे. तर त्यावेळी आता पिहू बोलते की श्रीधर, माझ्याकडे आता कुठलाच पर्याय उरलेला नाहीये रे. तर आता इथे तुला सांगून सांगून थकले, पण आता आईबाबांनी असं काही केलं आहे ना, तर त्यामध्ये मी काहीच करू शकत नाही. तर त्यावेळी आता इथे श्रीधरची देखील दोरी जी आहे ती सैल होत चाललेली असते, आणि आता हळूहळू करून आता ती दोरी जी आहे ती त्याच्या हातनं निसटणारच आहे. श्रीधर जो आहे तो बोलतो की पिहू तू असं नाही करू शकत, कारण मी तुझ्यावरती प्रेम करतो, तू असं दुसऱ्याचा हात पकडूच कसा शकते, असं श्रीधर मनातच म्हणत असतो. इकडे या रुद्रांशने पाहिलं आहे की आता या श्रीधरची देखील हातातील दोरी सैल झाली आहे, आणि इकडे सगळ्या गावकऱ्यांनी पाहिलं आहे की हा श्रीधर देखील ती दोरी जो आहे तो सोडून देतो. आई, इकडे उमाची आई आणि बाकी सगळेच अन्विता पाहत आहे की ही मुलं अशी का वागत आहेत, असं का करत आहेत. तर त्यावेळी आता इथे हा जो श्रीधर आहे तो अगदी मग्न अवस्थेत, म्हणजे त्याला कळत नसतं की आता तो काय करतो आहे आणि काय नाही. प्रेमामध्ये अगदी तो वेडा झालेला असतो, आणि त्याला पिहूचा हात दुसऱ्या मुलाच्या हातात पाहून खूप त्रास झालेला असतो, आणि त्याच नादात त्याने दोरी सोडली आहे हे देखील भान त्याला राहिलेलं नाही आहे. तर आता माधव आणि श्रीधरची नजर सारखी त्या दोन मुलींवरती असते, पण आता इथे पूर्ण गावकऱ्यांची नजर फक्त त्या दोरीकडे असते, कारण ती जबाबदारी खूप मोठी होती, आणि या मुलांनी असं काय करून ठेवलं आहे हा विचार सगळ्या गावकऱ्यांना पडलेला असतो. तर त्याचनंतर आता इथे पद्मा बोलते की आत्ता मज्जा येणार आहे. खरं तर आता मज्जा येणार आहे या शिवनाथची आणि आपल्याला पाहण्याची. तर त्यावेळी आता ज्यावेळी शिवनाथला प्रचंड त्रास होत असतो त्यावेळी अन्विताने लगेचच ती दोरी पकडलेली आहे, आणि ती दोरी तिने खेचत घेतली आहे, जेणेकरून तिनेही त्याचा भार उचलला आहे. तर आता राघव पाहत आहे की माधवची जी काही दोरी सैल झाली होती ती अन्विताने पकडलेली आहे. हे पाहून त्याला खूप मोठं आश्चर्य वाटतं की ही अन्विता कशी काय आपल्याला मदत करायला आली, हा विचार त्याच्या डोक्यात आलेला असतो. तर त्याचनंतर आता शिवनाथने देखील पाहिलं आहे की आपल्या मुलाने ती दोरी सोडलेली आहे, आणि या अन्विताने आपल्याला मदत केली आहे. हे पाहून खरं तर शिवनाथला देखील आश्चर्यच वाटतं. सगळ्यात मोठा धक्का तर पद्माला बसलेला आहे, कारण पद्माने हा जो काही प्लॅन केला होता ना तो शिवनाथला सगळ्या गावासमोर खाली पाडण्यासाठी केला होता, पण अन्विताने शिवनाथची मदत करून तिलाच नाकावरती पाडलेलं असतं. तर त्याचनंतर आता शिवनाथ पाहत आहे की अन्विता त्याची मदत करत आहे.
आहे. खरं तर त्यावेळी त्याला खूप आश्चर्य वाटलं होतं, पण त्यानंतर आता इथे ज्यावेळी अन्विताने त्याची मदत केली त्याच वेळी आता आणखीन एक दोर सैल झाली होती, ती त्या बंटीने पकडली आहे, जो की उमाचा भाऊ असतो. तर आता इथे उमाचं आणि इकडे उमाच्या मुलीचं या सगळ्याकडे लक्षच नसतं. त्या दोघीही जणी त्या पूजामध्येच मग्न झालेले असतात. तर आता इथे या राघवला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. राघव बोलतो की अन्विताने एवढी मोठी मदत केली आणि हे कसं शक्य आहे. तर त्यावेळी आता अन्विताने खरं तर हे सगळं आपल्या गावच्या परंपरेसाठी केलं होतं आणि आपल्या गावची परंपरा मोडू नये, देवाचा अपमान होऊ नये, हे सगळं तिने त्यासाठी केलं होतं. पण त्याच नंतर आता इथे सगळेजण पाहत आहेत. उमाचं देखील लक्ष जातं की अन्विताने ही दोरी पकडलेली आहे, पण माधव आणि श्रीधर कुठे आहेत हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. कारण आत्तापर्यंत तिचं लक्ष माधव आणि श्रीधरकडे गेलेलंच नसतं. तर त्यानंतर आता इथे ती पाहते हे सगळं काय आहे. तर आता तिच्या आईला, उमाच्या आईला खूप छान वाटतं. तिला वाटतं की आपली मुलगी हीच मुलगी आहे जी या दोन घरांना एकत्र आणेल आणि आज अन्वितानेच ते करून दाखवलं. त्यामुळे आता उमाच्या आईला खूप आनंद झालेला असतो. तर त्यानंतर आता इकडे बंटी आणि अन्विताने ती दोरी जी आहे ती पकडल्यामुळे शिवनाथने त्या दोघांनाही दुजोरा दिलेला आहे की थँक्यू असं कदाचित त्याच्या डोळ्यातून दिसत होतं. तर त्यानंतर आता इकडे ही जी पद्मा आहे ती प्रचंड रागाने अन्विताकडे पाहत असते, पण आता इथे तिला तिच्यावरती रागवता देखील येत नसतं. पण आता काहीही करून आता हिला तिचा प्लॅन जो आहे तो खराब होऊ द्यायचा नसतो. म्हणूनच आता इकडे ही पद्माने ठरवलं आहे की नाही, अशी हिंमत हारायची नाही. पद्मा जी आहे ती आता अन्विताकडे पाहते आणि तिला दुसरंच आठवतं. तर आता ती पुढे येते आणि शिवनाथला बोलू लागते की शिवनाथ, तुला तुझ्या मुलांवरती खूप अभिमान होता ना, मग कुठं गेली ती मुलं? बघ, आज त्या मुलांनीच तुझा आधार सोडला आहे आणि आज त्या मुलांना तुझी जबाबदारी, तुझा मान सन्मान काहीही महत्त्वाचं वाटलं नाही आणि त्यांनी ती दोरी सैल केली. आणि बघ, आज माझ्या अन्विताने या दोरीला हात लावून हे सिद्ध केलं आहे की हा मान फक्त आमचाच होता आणि हा मान फक्त आमच्याच रक्ताला मिळणार होता. तर आता असं बोलल्यानंतर इथे हा जो शिवनाथ आहे ना, तो पद्माला बोलू लागतो, हे बघ पद्मा, हे तरी भान ठेव की तू देवाच्या दारात उभी आहेस, इथेच लगेच सुरू होऊ नकोस. तर आता इथे कुठेतरी श्रीधर आणि माधवच्या लक्षात आलं आहे की त्यांच्याकडनं किती मोठी चूक झाली आहे. तर आता त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर पश्चाताप हा साफ दिसत असतो आणि बाकीचे सगळेजण आता शिवनाथ आणि पद्माकडे एकटक पाहत असतात. कारण पद्माने एकदा तिच्या तोंडाचा पट्टा सुरू केला की दुसऱ्यांचा अपमान होईल की नाही या सगळ्याचा तिला अजिबात विचार नसतो, कारण तिला नेहमी शिवनाचा अपमान हा करायचाच असतो. तर आता तिच्या समोर तर कोणी काही बोलू शकत नाही. राघवला खूप काही बोलायचं असतं, पण तरी देखील तो इथे शिवनाथमुळे काही बोलत नाही. कारण शिवनाथने सांगितलं आहे कधीही मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नसतं, मोठ्यांचा अपमान होईल असं सगळ्यांच्या मध्ये बोलायचं नसतं, म्हणून राघवही गप्प असतो. तर आता इथे कुठेतरी शिवनाथला वाटू लागतंय की आपला या सगळ्यामध्ये कुठेतरी त्याची चूक आहे, तोच कुठेतरी कमी पडला असेल, जो की त्याच्या मुलांनी एवढं सगळं सांगून देखील ही जबाबदारी नाकारली आहे. तर आता इथे श्रीधर आणि माधव दोघेही जण यांनी दोघांनीही त्यांची तोंड जी आहेत ती खाली केली आहेत. पण उमाला आणि इथे शिवनाथला कळत नव्हतं की आपल्या मुलांना असं काय झालं होतं की त्यांनी ही जबाबदारी नाकारली आणि तेही श्रीधर आणि माधव यांच्याकडनं अपेक्षा नव्हती देखील, तरीही त्यांनी असं का केलं, असं काय त्यांच्या डोक्यात आलं असेल की ते अशी वागले, हा विचार आता शिवनाथच्या मनात चाललेला असतो. तर त्याच नंतर हे उत्तर जे आहे तो इथे त्यांना विचारू शकत नव्हता गावकऱ्यांसमोर की हे सगळं त्यांनी का केलं. तर आता ही पद्मा जी आहे ती मुद्दाम गावकऱ्यासमोर खूप मोठा तमाशा मांडते आहे. श्रीधर आणि माधव या दोघांच्या एका चुकीमुळे आज शिवनाथला काय काय ऐकून घ्यावं लागत आहे. तर आता इथे हे सगळं श्रीधर आणि माधवला हे सगळं पाहून ना खूप वाईट वाटतं की आज त्यांच्या एका चुकीमुळे आपण ना सगळ्या गावकऱ्यांसमोर आज या पद्माचं ऐकून घ्यावं लागत आहे. आज त्यांच्या हातनं खूप मोठी चूक झाली आहे आणि राघव त्या दोघांकडे रागाने पाहत असतो की हे सगळं तुम्ही ठीक नाही केले. खरं तर आता या मुलींच्या नादात खूप मोठी चूक ते करून बसलेले असतात. तर त्यानंतर पुढील भागात
इकडे शिवनाथ जो आहे तो मुलांना हे विचारण्यासाठी चाललेला असतो की ते का अशी वागले, गावकऱ्यांसमोर त्यांनी माझी मान का खाली घालायला सांगितली. तर आता उमा जी आहे ती शिवनाथला सांगण्याचा प्रयत्न करत असते की आत्ता नका बोलू, पण माधव घरात नाही आहे हे उमाला माहिती असतं, पण शिवनाथला हे माहिती नसतं. इकडे माधव जो आहे तो दारू पित असतो, खरं तर कधीही न केलेलं कृत्य त्याने केलेलं असतं. आणि आता इकडे पद्मा आणि भास्कर दोघेही जण गाडीमध्ये रोडवरून चाललेले असतात. तर तिथेच हा माधव जो आहे तो रोडवरती दारू पित असतो. तर भास्कर बोलतो की तुला माहिती आहे ना पद्मा, हा तो शिवनाथचा मुलगा आहे आणि तो असा दारू पित आहे. आता ना आपण एक काम करूया, ह्याला ना इथेच असं उडवून देऊयात, म्हणजे कोणाला कळणारही नाही आणि या शिवनाथचा एक पत्ता इथेच कट होईल. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय, पुढील भाग नक्की पहा.